नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली थेरपी सेंटर मधून आज आपण बेडेकर आई आणि बाबांचा दोघांचा छानसा अनुभव ऐकून घेणार आहोत. त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्ते बाबा. नाव सांगा तुमचं. माझा रफिक बेडेकर नाव. आणि आई तुमचं नाव. दरीना बेडेकर. किती दिवस झाले तुम्ही थेरपी घेताय? मी आता 1 महिना झालाय. काय त्रास होता म्हणून तुम्ही थेरपीला आलात? ऍक्च्युली माझं मणक्यामध्ये गॅप होता. तर गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून वाचता येत नव्हतं. की नमज पठण वगैरे करताना पण उधार लागला की असं चमक भरायची आणि चमकेचा त्रास सारखा होता. म्हणजे काय उचलायला गेलो की एवढा त्रास होता की सरळ असं उभा राहता येत नव्हतं. मला काही लोकांनी सांगितलं होतं तिकडे सांगली मिरजमध्ये जा, तिथे काहीतरी हे होते थेरपी वगैरे असते. त्यांनी ते ऑइलचे मसाज वगैरे घेऊन तेवढ्यापुरतंही केलं. पण परत एक 4-5 दिवसानंतर परत ते त्रास सुरू झाला. नंतर काही म्हणजे त्याच्यासाठी बाबा तुम्ही काही ट्रीटमेंट घेतली का बाहेरची अजून डॉक्टरांची? ट्रीटमेंट बरीच घेतली होती. काही लोकांनी त्या पेन किलर्स आणि याच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे दिल्या. ते गेले 2.5 वर्षापासून खात होतो. ते पेन किलरमुळे मग तेवढ्यापुरतं थांबायचं. परत त्याचा पॉवर कमी झाला की परत दुखायचं सुरू व्हायचं. आपण बघितलं की बाबांचा त्रास बाबांना गेल्या 2.5 वर्षापासून मणक्यात गॅप असल्यामुळे वागताना खूप जास्त चमक यायची, दुखायचं, ठणका लागायचा. बाबा जे नमाज वगैरे पडतात, देवपूजा वगैरे करतात, त्याच्यामध्ये त्यांना वागता येत नव्हतं. मग आज बाबा तुम्ही आता आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटरमध्ये आलात आणि छान छान रेग्युलर थेरपी चालू केली. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? आता बरं वाटते. म्हणजे मोमेंटनी एवढं माझं म्हणजे त्रास कमी झालाय की आता बरोबर बसता पण येतंय आणि जास्त त्रास होतो. म्हणजे जास्त चमक वगैरे मारत नाही. गॅसेसचा पण त्रास बरेच याच्यापासून होता. म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यापासून. गॅसचा त्रास म्हणजे रात्री मग तुम्हाला काय त्रास व्हायचा बाबा गॅसमुळे? गॅसमुळे माझा पोट असं फुगल्यासारखं व्हायचं. त्याच्यामुळे काय खाऊ की नको खाऊ असं व्हायचं. काय रात्री कधी कधी नाही खाल्लं तर जास्त व्हायचं. तेवढ्या त्या गोळ्या खाल्ल्या की त्या कमी व्हायचं. परत ऍसिडिटी वाढायची. त्यामुळे मग आता इथे मोमेंटवर हे करायला लागले. थेरपी झाल्यापासून गॅसेस पण कमी झाले आणि आता रेग्युलर खायला पण लागलो. बाबांचा गॅसचा त्रास सुद्धा कमी झाला मॉम मॅटची रेग्युलर थेरपी घेतल्यामुळे. आणि बाबा जेवू की नको जेवू हा विचार करायचे. नाही जेवले तर आणखीन जास्त त्रास व्हायचा, जेवलं तरी त्रास व्हायचा. म्हणजे दोन्हीकडून त्यांचं कोंडी झाली होती. पण आज मॉम मॅटची थेरपी घेतल्यामुळे बाबांच्या त्या गॅसच्या त्रासमध्ये पण बाबा हायपर ऍसिडिटीच्या एका वेळेला 3-3 अशा दिवसात 3-3 गोळ्या खायच्या हायपर ऍसिडिटीच्या. पण आता बाबांच्या त्या सुद्धा गोळ्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे रेग्युलर थेरपीने बाबांना इतका छान आराम मॉम मॅटच्या थेरपीमुळे, मॉम बेडच्या थेरपीमुळे आलाय. बाबा आपल्यासोबतच जरीना आई पण रोज रोज छान छान थेरपी घेते. आपण तिला सुद्धा विचारूया बाबांना जसा आराम पडला तसं तिला तिच्या त्रासामध्ये काय आराम पडला. मला काय त्रास होता थेरपीला यायच्या आधी? मला हाताचा त्रास होता. शोल्डर पेन पूर्ण खांद्यापासून पूर्ण येत आणि मुंग्या येत होत्या. त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली होती का? हो, चिकार घेतली. अपोलोला गेलते, पनवेलला गेलते, मी खारघरला गेलते. पण ते खारघरच्या डॉक्टरनी म्हणाले की तुम्हाला जास्त आता गोळ्या खायची गरज नाही, थेरपी किंवा एक्सरसाइज करा म्हणून मला आराम. डॉक्टरनी पण तिला थेरपी सजेस्ट केली. म्हणून ताई तू सांगितलं होतंस की मी पेड थेरपी घ्यायला जात होती. मग आता लास्ट वेळी पनवेलला गेली. तिथे किती पैसे घ्यायचे ताई? तिथे 1100 रुपये घेतले फक्त. एकच वेळा केला मला. किती वेळाचे? 10 ते 15 मिनिटं बस. आईकडून तुम्ही जर ऐकत असाल तर 10 ते 15 ते 20 मिनिटाचे 1100 रुपये थेरपी घेतली ती. आणि ताई मग आपली थेरपी कशी आहे? तर मी तिथं बघितलं का हे थेरपी देतात म्हणून. तर मला आठवण आली का आमच्या खोपोलीमध्ये बी थेरपी आहे म्हणून तू आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये आली. तर मी माझ्या भाऊला बोलले ते आपल्या इथं कुठे आहे ते जरा शोध काढा. त्यांनी शोध काढला म्हणून इकडे आम्ही दुसऱ्या दिवशी इथं जॉईन झाली. ताई मग त्या थेरपी मध्ये आणि या थेरपी मध्ये आपली थेरपी कशी बेस्ट आहे तू काय सांगशील? तिथे अशी मॅट आणि बेड नाही. बरोबर. फक्त ते उलगुलची आहे आणि आपलं अल्ट्रासाउंडचं आहे. ताई आपल्याकडे पैसे नाही हे महत्वाचं आहे ना. आपली फ्री ऑफ कॉस्ट थेरपी. तिकडे तू 1100 रुपये पेड कर. आणि ते म्हणाले की मग तिथे तुम्ही रोज रोज येणार आणि न्यू पनवेलला जाऊन येऊन जमत. रोज रोज येऊन जाऊन आम्हाला जमणार. ताई तुला आज भरपूर जण बघतात, त्यांना तू काय सांगशील की तुझ्या या त्रासामध्ये आपली ही छान मॉम हेल्थ केअरची थेरपी घेऊन तुला कसं वाटतंय आता? मला खूप आता आराम आहे. म्हणजे जे मुंग्या येत होत्या रात्री झोपताना हात असं जड व्हायचं ते थोडं कमी झालं. म्हणजे आता आईला पण. आणि रोज मी झोपताना असं काम लावून झोपायची. रोज कंपल्सरी.
ते जे रोलर येतं ना हा मी पण आता बंद केलं. आणि गोळी पण मी एक दिवस सोडून पेन किलर खायची आता नाही. ताईचा पण अनुभव खूप छान आहे. ताईचा शोल्डर पेनचा त्रास आहे. जनरली शोल्डर पेन त्रास सुरू झाला ना की तो खूप जास्त ठणकता मारतो, त्यामुळे त्याच्यामध्ये आराम यायला रिकव्हरीला वेळ लागते. पण मॉम हेल्थच्या मॉम बेडच्या थेरपीने ताईने सांगितलं रोज 1 दिवसाआड तिला गोळी खावी लागायची पेन किलरची, ती सुद्धा बंद झाली आहे. आणि तिला रोज बाम किंवा आयोडेक्स किंवा काही ते असेल ते लावून झोपावं लागायचं, ते सुद्धा तिचे बंद झालेले. म्हणजे तिच्या त्रासामध्ये काय आलाय, खूप छान आराम आलाय. बरोबर की नाही? मग ज्यांनी ही थेरपी आपल्या खोपोलीमध्ये आणले ते समता मॅडम आणि सुरज सर, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल दोघं जण? त्यांचे फार फार आभार मानू ते त्यांनी ते थेरपी सेंटर चालू केलं आणि बऱ्याच लोकांना, शेकडो लोकांना आराम आला. शेकडो लोकांना काही- बाबा बरोबर म्हणाले. काही लोक आले की मी माझ्या डोळ्यात बघितलंय की मी चालता सुद्धा त्यांना येत नव्हतं, धरून आणायला लागायचं. बरोबर, पण आता ते याच्यात बघितलं मी ते नाचायला लागले. व्हेरी गुड. बाबांनी हो. खूप छान अनुभव सांगितला की शेकडो हजारो लोक आपल्या थेरपी घेऊन चालता येत नव्हतं ते चालायला लागले, आज ते नाचायला लागले. हे सुद्धा बघितलं बाबांनी. हा रिझल्ट नवरात्रीमध्ये ते नाचायला लागले. नाचायला लागले. बरोबर बोलले बाबांनी, बघितलं. त्यामुळे अजून अशा लाखोच्या संख्येने सुद्धा आपल्याला मॉम अँड केअर मधून आपली जी दुखणारी लोक त्यांना बरं करायचं. बरोबर की नाही? त्यामुळे समता मॅडम आणि सुरज सरांनी केलेलं काम शब्दच नाही त्याचं वर्णन करायला. बरोबर की नाही? चलो, थँक्यू तुमचा अनुभव ऐकल्याबद्दल. धन्यवाद.